कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः युक्तिवाद केला. निवडणूक आयोगानं नियमावली पाळली नाही. निवडणूक आयोगानं 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावे. प्रकाश आंबेडकर यांचा हायकोर्टात युक्तिवाद. महाराष्ट्रातील मतदार यादीत गडबड. महाराष्ट्रातल्या 70 लाख नव्या मतदारांची माहिती जाहीर करा. लोकसभेत राहुल गांधींची मागणी. राहुल गांधींनी कोणतंही वक्तव्य करण्यापूर्वी भान ठेवायला हवं. विरोधी पक्षनेता ठरवण्यासाठी लागणारं संख्याबळही विरोधकांकडे नाही. याबाबत राहुल गांधींनी चिंतन करावं. राधाकृष्ण विखे पाटील यांचा हल्लाबोल. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार. 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार. मागच्या 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप. जनआक्रोश मोर्चाच्या नावानं पैसे मागत असल्यानं चोप. आशिष विसाळ असं अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव समोर. करुणा शर्मांच्या गाडीत बंदूक देशमुख नावाच्या व्यक्तीने ठेवली. बंदूक ठेवल्यानंतर भास्कर केंद्रे, सचिन सानप यांनी गाडीचा दरवाजा लावला. तक्रार केल्यानंतर दोघंही निलंबित होतील. सुरेश धस यांची माहिती. अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद. भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा. गेले 4 दिवस त्याच्यावर काम केलंय. दमानी यांचं ट्विट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कुटुंबीय वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत? संजय राऊतांचा खडा सवाल. वर्षा बंगला पाडून तिथे नवीन बंगला उभारण्यात येणार. खासदार संजय राऊत यांचा दावा. आता वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय? भाजपच्या प्रवीण दरेकर यांचा सवाल. काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं. उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला त्यावेळी टोपलीभर लिंबू सापडले. रामदास कदमांचं राऊतांना प्रत्युत्तर. रामदास कदम, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह शिवसेनेत सगळेच काळी जादूवाले असतील. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांनी वॉर रूम संदर्भातील बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. शिंदे नाराज असल्याच्या चर्चा. तर वैयक्तिक कारणांमुळे शिंदे बैठकीला गैरहजर राहिल्याची माहिती. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं नाही. अजितदादांनी स्वतःच्या मर्यादा ओळखल्या. संजय राऊतांचं वक्तव्य. दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली. साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या. शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली. सुजय विखेंचं वक्तव्य. तोकडे कपडे घालणाऱ्यांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश देण्यास मंदिर महासंघाचा विरोध. सिद्धिविनायक ट्रस्ट प्रमाणे तुळजाभवानी ट्रस्टनं लवकर निर्णय घ्यावा. मंदिर महासंघाची मागणी. 2 लोकलमधील 3 मिनिटांचा वेळ 2 मिनिटांवर आणण्याचा आमचा प्रयत्न. खासगी कार्यालयांनी वेळा बदलाव्या याबाबत चर्चा सुरू. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न. राहुल सोलापूरकर यांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. खारघरच्या उत्सव चौकात डोक्यात हेल्मेट मारून एकाची हत्या. डोक्यात हेल्मेट मारल्यानं ब्रेन हॅमरेज झाल्यानं मृत्यू. मारहाणीची तक्रार असताना पोलिसांसमोरच मृत्यू. महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी दूषित झालं. समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य. जया बच्चन यांच्या वक्तव्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.